चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. म्हणजे सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि सोमवारी कसं राहू शकते मार्केट. तर एक्झॅक्टली बघा, आपण ज्या वीकमध्ये म्हणजे एक्झॅक्टली मागच्या वीकमध्ये आपण प्लॅन केलं होतं की असं असं मार्केट राहू शकते आणि अशा अशा पद्धतीने मार्केट तिथं जाऊ शकतं. तर मी एक्झॅक्टली तुम्हाला ज्या वेळेला मार्केट 25,000च्या दरम्यान होते किंवा ज्यावेळेला 24,900 आसपास होते त्याच वेळा आपण प्लॅनिंग करते की 25,000 मार्केट क्रॉस करेल आणि मार्केटमध्ये 25,500 ही लेवल तुम्हाला लवकरात लवकर दिसून जाईल. त्याच्या आधी आपण ह्या कॅन्डलचं पण प्रिडिक्शन केलं होतं की मार्केट असं असं जाऊ शकतं आणि एकच स्पाइक मोठी येऊ शकते. ह्या पण गोष्टी आपण डिस्कशन केल्या होत्या. तर ज्या पद्धतीने आपलं प्लॅनिंग होतं त्या पद्धतीने निफ्टी बँक निफ्टी प्रॉपर असं वर्किंग केलं. त्याच्यानंतर तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये पण आपला जो व्ह्यू होता त्या व्ह्यू असं थोडंफार वर्किंग केलं. जास्त असं काय म्हणजे विकली ह्याच्यामध्ये वर्किंग नाही केलं. पण तुम्ही जर डे मध्ये गेलात तर प्रॉपर ज्या ज्या पद्धतीने आपण डे मध्ये वर्किंगला सांगितलं होतं त्या त्या पद्धतीने बँक निफ्टीने वर्किंग केलं डेच्या पद्धतीमध्ये. तर एक्झॅक्टली आता आपण बघूया की निफ्टी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपल्याला समोर कशा पद्धतीने ट्रेड देऊ शकते आणि समोर कसं ट्रेड राहू शकतो, सॉरी कसं मार्केट राहू शकतं. तर एक्झॅक्टली आता मार्केटचं नेक्स्ट जे टार्गेट आहे ते 25,500 असेल आपल्यासाठी, 25,520. पण ऑलमोस्ट आता जर मार्केटला जर फ्लॅट ओपन झालं तर फ्लॅट बसून रिव्हर्स कुठल्या लेवलने येईल किंवा कसं येईल हे जरासं जरासं अशक्य गोष्ट आहे. पण जर तुम्ही जर विचार केला तर ऑलमोस्ट एक अशीच एक लेवल आहे ज्या लेवल पासून मार्केट रिव्हर्स येण्याचे चान्सेस जास्त दिसत. तुम्हाला मागाशी सांगितलं 25,520 हीच एक एवढी लेवल आहे की ही लेवल मार्केटमध्ये जरासं रिव्हर्स येण्याचे चान्सेस जास्त असतील आणि तर ह्या लेवलला मार्केट ब्रेक करून अपसाईडला जाण्यासाठी तयार. बाकीचं जर फ्लॅट ओपन झाला तर ह्या लेवलला क्रॉस असेल तर सी ला बघू शकता किंवा खाली जर डाऊन आला तर इथं पण सी ला चालू शकता. ऑलमोस्ट तुम्हाला पीई साईडला सहजासहजी 25,058 क्रॉस झाल्याशिवाय तुम्हाला बघायचं नाही. जे पण सगळ्यात जास्त वर्किंग करायचे सी साईडला जाऊन 25,500 ला जायचं नाही तो पण मार्केट. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितला तर बँक निफ्टीमध्ये चांगल्या पद्धतीने आज वर्किंग केलंय. बँक निफ्टी जर तुम्ही व्ह्यू म्हणला तर बँक निफ्टीचा फ्लॅट ओपन झाला तर आहे तसं जर असं आपण सी साईडलाच वर्किंग करूया. ह्या झोनच्या वरती क्रॉस झाला तर आहे तसं तुम्ही सी साईडलाच राहू शकता. आणि ह्या येत्या वीकमध्ये जर निफ्टीने चांगला जर परफॉर्मन्स केला तर तुम्हाला 52,000 क्रॉस लेवल आणि त्यानंतर 53 आणि 54,000 ही पण लेवल ह्या वीकमध्ये दिसण्याचे चान्सेस आहेत. पण जर समजा मार्केटमध्ये जर फॉल आला, एक 51 जर ह्या लेवलला क्रॉस केला आणि फॉल जर कंटिन्यू राहिला तर येण्याचे चान्सेस कमी राहतील. फक्त ह्या झोनच्या खाली येत नाही तोपर्यंत अपसाईडला तुम्ही पाहिजे तेवढे मुवमेंट कॅप्चर करू शकता सी साईडला बँक निफ्टीमध्ये. ओके, अशाच प्रिडिक्शनसाठी आपला फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.